एक महत्त्वाची बातमी येते. महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडकडे रवाना झालेले आहेत. उत्तराखंडमध्ये काही महाराष्ट्रातले पर्यटक अडकलेले आहेत. त्यांना आणण्याकरता गिरीश महाजन रवाना झालेले आहेत. उत्तराखंडमध्ये महाप्रलय आलेला आहे. भूस्खलन झालं, त्यानंतर पूर आला आणि त्यामुळे धराली गाव पूर्णपणे मलब्याखाली गेलेलं आहे. तिथेच त्याच परिसरामध्ये, उत्तराखंडच्या परिसरामध्ये काही महाराष्ट्रातले पर्यटक अडकलेले आहेत. त्यांना आणण्याकरता मंत्री गिरीश महाजन गेलेले आहेत. सध्या धरालीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन रवाना झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन मंत्री मदत कार्याकरता रवाना झालेले आहेत. मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडकडे रवाना झालेले आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण सुद्धा उत्तराखंडला जा, तिथे काय परिस्थिती आहे ती जाणून घ्या आणि तिथे काय मदत कार्य करता येईल, महाराष्ट्राकडून काय मदत करता येईल ते बघा. त्यामुळे गिरीश महाजन तिकडे रवाना झाले आहेत आणि अर्थातच तिथे उत्तराखंडमध्ये जर कोणी महाराष्ट्रातले पर्यटक अडकलेले असतील, ज्यांना मदतीची गरज आहे, ज्यांना इथे आणणं गरजेचं आहे, त्यांना आणण्याकरता म्हणून गिरीश महाजन रवाना झालेले आहेत. उत्तराखंडमध्ये महाप्रलय आलेला आहे. हर्षिल आणि धराली, हर्षिलमधून महाप्रलय खाली आला. धराली गावाचा एक भाग पूर्णपणे मलब्याखाली गेलेला आहे. आत्तापर्यंत 150-200 जणांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आले, म्हणजे वाचवण्यात यश आलंय. पण साधारणपणे 5 ते 8 फुटाचा हा मलबा असणार. त्यामुळे आत्तापर्यंत 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, पण हा आकडा वाढू पण शकतो. त्यामुळे अजून सुद्धा धरालीपर्यंत काय परिस्थिती उद्भवलेली आहे हे सांगणं अशक्य आहे. तिथपर्यंत पोहोचण्याकरताच यंत्रणांना खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडकडे रवाना झालेत. तिथे काही महाराष्ट्रातले पर्यटक सुद्धा आहेत, त्यांची ते माहिती घेतील. आता आपण बघतोय उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाली. स्वतः मंत्री गिरीश महाजन आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. महाजन साहेब, आपण निघालेला आहात उत्तराखंडकडे. थोडाच वेळ घेईन आपला. आपण सांगाल काय नेमकी उत्तराखंडमधली परिस्थिती आहे? आता आपण कुठपर्यंत पोहोचलाय? किती वाजता उत्तराखंडला पोहोचणार आहात? मी आता निघालो आहे, एअरपोर्टला आहे. उत्तराखंडाच्या ते उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसर आहे. तिथे ढगफुटीमुळे खूप मोठं जलप्रलय झालेला आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून आपले अनेक भाविक आपल्या राज्यामधले त्या ठिकाणी गेले होते. पण 160 लोकांचा महाराष्ट्रातून आपला आकडा आपल्याकडे आलेला होता. आणि त्यामध्ये आता जवळपास 100 लोक तर ट्रेसआउट झाले, कुठेतरी सुखरूप ठिकाणी आहेत असं म्हणतात. आता आम्ही त्याच्यामध्ये त्याचा फोन लागण्याचे मेसेज आलेले आहेत. पण बाकी अजून 50 जवळपास 25-50 जण अजून त्यांचा काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. आणि म्हणून त्यांना शोधण्याचं काम, आणि जे आता अडकलेले आहेत त्यांचा फक्त मेसेज आलेला आहे काही ठिकाणी काही लोकांचा, तर त्यांना सुद्धा सुखरूप आणावं लागेल. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला आज सकाळी सांगितलं, म्हणजे कालच आमची चर्चा झाली होती, पण मी बाहेर दौऱ्यावर होतो. पण आज लगेच सकाळी, आज डेहराडूनला का फ्लाईट आहे 2 वाजता, तिथे जातोय. तिथल्या प्रशासनाशी मी बोललेलो आहे, मिलिटरी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि तिथून मग पुढे बरोबर आहे. पण सर, ऑलरेडी उत्तरकाशी धरालीमध्ये आव्हानात्मक परिस्थिती आहे. यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. त्यात तुम्ही मंत्री असून सुद्धा तिथं जाताय. त्या 150-200 जणांना शोधणं, संपर्क करणं आणि त्यांना परत आणणं थोडं आव्हानात्मक आहे. नाही, खूप आव्हानात्मक आहे. पण कसं त्यांच्या घरचे लोक हवालदिल झाले, सारखे फोन करतायत, प्रशासनाकडे मागणी करतायत आणि त्यांना कुठे त्यांचा कॉन्टॅक्ट करण्याची जणांचा होत नव्हता. काही जणांचा काल रात्री झाला, सकाळी झाला, आज काही जणांचा 10-12 जणांचा. पण ते आता कशा परिस्थितीत आहे, अजून तिथे पाऊस खूप पडतोय, त्यांना तिथे रेस्क्यू करायचंय. त्यासाठी शासनाची निश्चित जबाबदारी आहे. आपल्याला माहित आहे, कुठे काही असलं तर मग मी रात्री पाहत नाही, दिवस पाहत नाही जातो. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं, त्यामुळे आता मी तिथे निघालेलो आहे. तिथे काय जे करता येईल त्या ठिकाणी जाऊन मिलिटरीच्या मदतीने, तिथल्या प्रशासनाच्या मदतीने ते आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. पण नातेवाईकांनी घाबरू नये. सरकार सगळी काळजी त्या ठिकाणी घेत आहे. उत्तराखंडचे सीएम त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं सकाळी. त्यामुळे आता तिथे जाऊन तिथली परिस्थिती काय आहे त्या मी बघतो. सेनेच्या सहाय्याने सगळे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. गरज पडल्यास मी तिथे ज्या ठिकाणी ढगफुटी झालेली आहे धराली परिसरामध्ये सुद्धा
जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. बघू आता तिथे गेल्यावर काय परिस्थिती आहे. हो सर, तेच तुम्हाला तेच विचारायचं होतं की सामान्यांनी काहीतरी ऐकण्यापेक्षा तुमच्या तोंडून आलेली परिस्थिती ही त्यांना जास्त समाधानकारक आणि थोडा दिलासा देणारी असते. तर तुम्ही काय सांगाल, फक्त धराली का धरालीच्या आजूबाजूला काही भागांमध्ये सुद्धा परिस्थिती विचित्र उद्भवलेली आहे? काही ज्या ठिकाणी परिस्थिती उद्भवलेली आहे, बिकट परिस्थिती आहे त्या ठिकाणी म्हणून धरालीच नाही, पण ज्या ठिकाणी आपले महाराष्ट्रीयन अडकलेले आहेत, देशातले अनेक पर्यटक आहेत आणि त्याच्यासाठी जे कर्तव्य सरकार आहे ते आपण शासनाच्या वतीने निश्चित त्या ठिकाणी करू. आणि म्हणून मी स्वतः आता 1 दिवस 2 दिवस 3 दिवस काय ते लागतील 4 दिवस त्या ठिकाणी थांबून या लोकांना सुखरूप आम्ही परत आणणार आहोत. नक्की नक्की. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत स्वतः होते फोनवरून आणि ते असं म्हणाले की मी स्वतःच जातोय, पर्यटकांना तिथे जे कोणी अडकलेले आहेत त्यांना सुखरूप परत आणणार आहे, ती जबाबदारी माझ्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. पुढची बातमी, उत्तर काशीमध्ये ढगफुटीनं थैमानच घातलं. मालेगावातील 7 पर्यटक इथं बेपत्ता झालेत असं कळतंय. सगळे पर्यटक गंगोत्रीहून उत्तर काशीच्या दिशेने निघालेले होते. परतीच्या वेळी त्यांचा संपर्क तुटलेला आहे. अद्यापही संपर्क होत नसल्यानं नातेवाईक चिंतातूर आहेत. ज्या दिवशी हा महाप्रलय आला, परवा दुपारची 2 वाजताची गोष्ट, त्यानंतर आजची दृश्य, कशा पद्धतीनं तिथं बचाव कार्य मदत कार्य सुरू आहे त्याची दृश्य आपण बघतोय. ते 1 तारखेपासून 4 धाम यात्रेला गेलेले आहेत. त्यांचं बाकी धाम झाल्या आणि ते उत्तर काशीवरून गंगोत्रीला गेले होते. गंगोत्रीला त्यांचं दर्शन पण झालं. दर्शन करून परतीच्या प्रवासात ते होते आणि परतीच्या प्रवासात असताना बोलणं झालं आमचं की ते निघणार आहेत म्हणून तिकडनं. पण नंतर जेव्हा टी व्हीला आम्ही अशी बातमी बघितली तर त्याच्यानंतर तेव्हापासून आम्ही त्यांना कॉल करायचा प्रयत्न करतोय, संपर्क करायचा प्रयत्न करतोय. तर अजूनपर्यंत त्यांच्याशी कुठल्याच प्रकारचा संपर्क झालेला नाही आहे. आता बराच वेळ निघून गेला. आम्हाला आता काळजी वाटते आहे आणि त्यांनी लवकरात लवकर यावं हीच आम्ही प्रार्थना करतोय. पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. मालेगावची बातमी आपण बघत होतो आणि प्रतिक्रिया सुद्धा येत होत्या. आता प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवरच आहेत. शहरातील 100हून अधिक गावांना पुराचा फटका बसलाय. नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हजारांहून अधिक नागरिकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलाय. तर प्रशासन बोटींद्वारे मदत साहित्य पोहोचवण्यामध्ये व्यस्त आहे, व्यग्र आहे. हरदोईच्या पिहानी भागात झालेल्या पुरामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. हरदोईतील अनेक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला. त्यामुळे प्रशासन मदत आणि बचाव कार्यात व्यस्त आहे. नागरिकांना सतर्क रहा असं सांगण्यात आलंय. मध्ये स्वागत. एक महत्त्वाची बातमी सुरुवातीला. उधमपूरमध्ये सीआरपीएफची बस दरीत कोसळलेली आहे. उधमपूरहून बातमी येते, भीषण अपघात उधमपूरला झालेला आहे. यात सीआरपीएफचे अनेक जवान जखमी झालेले आहेत. बस अनियंत्रित झाली आणि थेट दरीत जाऊन कोसळली आणि अपघात झालेला आहे. अत्यंत धक्कादायक घटना, छायाचित्रच आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. उधमपूरमध्ये हा भीषण अपघात झालाय. पूर्ण दरीत कोसळलेली आहे ही बस. सीआरपीएफचे अनेक जवान जखमी झालेले आहेत. अजून अपडेट मिळायची आहे. प्राथमिक माहिती समोर आली आहे. बस दरीत कोसळल्याची माहिती मिळते. उधमपूरमधून बातमी आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारूया. प्रशांत, उधमपूरमध्ये एक मोठी घटना घडलेली आहे, मोठा अपघात आहे आणि यामध्ये सीआरपीएफचा जे जवान आहे ते या बससह कोसळले, सीआयएसएफचे जवान आहे आणि ते कोसळलेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की उधमपूरमधली घटना आणि गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, अत्यंत पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामध्ये ही दरीत कोसळल्याची माहिती पुढे आलेली आहे. सूर्य, बरं, काही कळू शकलंय जखमी किती आहेत, काही जीवितहानी वगैरे असं काही बातमी? या संदर्भातली प्राथमिक माहिती लवकरच पुढे येणार आहे. पण महत्वाचं म्हणजे या गाडीला हे आहे की सीआयएसएफची ही जी बस आहे उधमपूरच्या दरीमध्ये कोसळली आहे. साधारणतः 50 पेक्षा जास्त सैनिक या बसमध्ये असल्याची माहिती प्राथमिक पुढे आलेली आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. अजून प्राथमिक गोष्टीत समोर येत आहेत, आपल्याला अजून अपडेट कळायचे आहेत. पण सीआरपीएफची ही बस दरीत कोसळलेली आहे. खूप खाली दरीमध्ये ती कोसळलेली आहे. काही जण जखमी झाल्याची फक्त माहिती मिळते. तर बिहारच्या छपरा जिल्ह्यात अचानक पूर आला आणि दियारा क्षेत्रातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्कच तुटला. महान नाटककार भिकारी ठाकूर यांचं गाव कुतुबपूर डायरा आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांचं मूळ गाव सिताब डायरा या गावांना सुद्धा पुराचा फटका बसलेला आहे. ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
देखिए सब आदमी बाढ़ से भाग रहा है, चौतरा मठिया उहार है उसी पे। पुढच्या बातमीकडे वळतोय। बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील गंगा आणि कोसी या नद्यांना पूर आलाय। लोकांचं जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालेलं आहे। नवगछियाच्या रंगरा ब्लॉक मधील मद्रोनी या गावाला पुराचा फटका बसलाय। कोसी नदीची पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा 71 सेंटीमीटर वर वाहते आहे। पाणी गावांमध्ये शिरलंय। अनेक कुटुंब स्थलांतरित झालेली आहेत। पुन्हा एकदा आपण उत्तरकाशी धराली इथं जाऊया। युद्धपातळीवर बचाव कार्य धरालीमध्ये सुरू आहे। बचाव कार्याचा आजचा तिसरा दिवस आहे। 65हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत अशी माहिती मिळते आहे। तर अपघातस्थळी धारली इथं 50हून अधिक एनडीआरएफचे जवान तैनात आहेत। युद्धपातळीवर ते बचाव कार्य करत आहेत। आतापर्यंत 400हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। उत्तरकाशीमध्ये तिसऱ्या दिवशीही रस्ता मोकळा करण्याचं काम सुरूच आहे। ओंगी परिसरात रस्ता नदीत बुडाल्यानं उत्तरकाशी आणि भटवाडीमधील संपर्क तुटलेला आहे। उत्तरकाशीत रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू आहे। रस्ता हा पाण्यात गेलेला आहे आणि त्याच्यावर मलबा सुद्धा आलेला आहे। त्यामुळे उत्तरकाशीमध्ये हे एक मोठं आव्हान आहे। अनेक गावांचा आणि शहरांचा त्यामुळे संपर्क तुटलेला आहे। आपण ही दृश्य उत्तरकाशीतली बघतो आहोत। उत्तरकाशीमध्ये धराली इथं खूप मोठ्या प्रमाणात महाप्रलय आला, जिथं बचाव कार्य सुरू आहे। पण तिथवर पोहोचण्यापर्यंत आणि तिथून मदत बाहेर आणण्यासाठी म्हणजे तिथं जर कोणी जखमी असेल तर त्यांना बाहेर आणण्याकरता जो रस्ता हवा आहे तो रस्ताच खूपसा खचलेला आहे। पाण्याच्या प्रवाहामध्ये खूपसा रस्ता वाहून गेलेला आहे। त्यामुळे ते सुद्धा एक मोठं आव्हान आहे यंत्रणांसमोर। हम इस वक्त ओंगी इलाके में हैं। भटवाड़ी से उत्तरकाशी के बीच में संपर्क भी कट गया है। एक सड़क टूट गई है ओंगी इलाके में। आप देखेंगे ये सड़क काफ़ी खतरनाक थी और यहाँ पर इस सड़क को टूटने के बाद संपर्क कटा हुआ है, जिसकी वजह से अब जेसीबी मशीनें यहाँ पर काम कर रही ताकि वैकल्पिक सड़क को बनाया जाए। और ये इसलिए क्योंकि ये जो इलाका है, देखिए आप सामने देखेंगे कैमरे पर, पूरी सड़क जो है वो धराशायी हो गई है। ये सड़क पूरी नीचे तक गिर गई है और इस सड़क के गिरने के बाद अब यहाँ पर रास्ता बंद हो चुका है, जिसकी वजह से दोनों तरफ गाड़ियाँ खड़ी हैं। और ये ओंगी इलाका होता है। भटवाड़ी उस तरफ है जहाँ पर कल हेलीपैड से काम किया जा रहा था। आज उस हेलीपैड को बंद रखा गया है क्योंकि इस तरह से सड़क टूटने की वजह से अधिकारी आ जा नहीं रहे थे और इसीलिए अब जेसीबी के जरिए ये काम किया जा रहा है। न्यूज़ 18 इंडिया अपनी टीम के साथ इसी जगह पर पहुँचा है जहाँ पर जेसीबी के जरिए वैकल्पिक रास्ता तैयार किया जा रहा है। मैं आपको दिखाऊँ नीचे, ये विजय नसीब सिंह, ये दिखाइए, ये वो दरार है जिसको देखकर आप खुद हैरान रह जाएंगे क्योंकि ये पूरी नदी में समा रही है सड़क। और इसी वजह से यहाँ पर जो अधिकारी यहाँ पर पहुँचे थे पूरा निरीक्षण करने के लिए, वो यहाँ पर आए हैं। मेहरबान सिंह बिष्ट जिन 3 अधिकारियों को नियुक्त किया गया है, उन 3 अधिकारियों में से एक मेहरबान सिंह बिष्ट भी हैं। और पीछे तक आपको देखिए ये पूरा जो अब रूट से अब ये आगे की तरफ जा रहे हैं और यहाँ पर जितना भी रूट था, ये इस रूट को यहाँ पर अधिकारी जो हैं कोशिश कर रहे हैं कि देखा जाए। और ये देखिए, इधर दिखाता हूँ मैं आपको, सीधी तस्वीरें यहाँ पर दिखाना चाहता हूँ। ये वैकल्पिक रास्ता यहाँ पर बनाया गया है और ये वैकल्पिक रास्ता इसलिए क्योंकि यहाँ से सड़क पूरी तरह से धंस गई थी और सड़क धंसने की वजह से यहाँ पर ये वैकल्पिक रास्ता एकदम से यहाँ जेसीबी के जरिए पीडब्ल्यूडी ने तैयार किया है। पीडब्ल्यूडी के कई अधिकारी यहाँ पर थे। ये रास्ता इसलिए क्योंकि सड़क पूरा धंस गई है, कोई गाड़ी या वाहन यहाँ से जा नहीं सकता था और इसीलिए आपको ये तस्वीरें हम दिखा रहे हैं। और आपको ये दिख रहा होगा क्योंकि जिस तरह से सड़कों को तुरंत बनाया जाना जरूरी है क्योंकि सीएम धामी शायद सर्वे करें यहाँ पर, ये भी एक यहाँ बताया जा रहा है। लेकिन जिस तरह से ये देखिए गाड़ियाँ ऐसे धंस रही हैं और ये राइट साइड में यहाँ पर खतरा है, ये खतरा पूरा इस तरह बना हुआ था जिसको ये देखिए सड़क पूरी गायब हो चुकी है। आप देखेंगे यहाँ पर एक दिन पहले हम शाम को यहीं से निकले थे और ये सड़क पूरी तरह से टूट चुकी है, जिसके बाद वैकल्पिक रास्ता अब बनाया गया है, तैयार किया गया है ताकि जो वाहन है उनको निकाला जा सके। लेकिन भटवाड़ी और उत्तरकाशी के बीच ओंगी जगह पर ये संपर्क पूरी तरह से टूटा हुआ था, जिसे
अब यहाँ पर ठीक करने की कोशिश की जा रही है। सुबह से कई बार यहाँ पर अधिकारी पहुँच चुके हैं। PWD की तरफ से ये काम किया जा रहा था और गिरफ्त यहाँ पर अधिकारी गिरफ्त के थे। ये देखिए ये पूरा रूट टूट चुका है। न्यूज़ 18 इंडिया के कैमरे पे आप आगे मत जाइए नसीब सिंह, क्योंकि ये काफ़ी खतरा है, यहाँ से आगे नहीं जा सकते। ये देखिए ये बहुत ज़बरदस्त जगह यहाँ पर बन चुकी है, क्योंकि लगातार रिसाव हो रहा था, तेज़ बारिश हो रही थी, तेज़ बारिश की वजह से ये सारी कवायद हो रही थी। आणि या बुलेटिनमध्ये देशभरातल्या पावसासंदर्भातला आढावा आपण घेऊयात। उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं। धराली गावाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि प्रशासनाकडून युद्धस्तरावर युद्ध पातळीवरती रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अशातच मलब्याखालून आणखी 2 जणांचे मृतदेह सापडलेत, त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 6 वरती पोहोचली आहे। प्रशासनाकडून 190 लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय। दरम्यान मलब्याखाली दबलेल्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी देखील मैदानात उतरून काम करतायत। हमारे साथ हैं गढ़वाल के कमिश्नर विनय शंकर पांडे। सर, आपदा आई है उत्तरकाशी की, लगातार अफसरों की टीम जुटी हुई है, अभी तक का क्या अपडेट है? देखिए, हमारा अब रेस्क्यू ऑपरेशन फुल स्विंग पर आ गया है और अभी हमारी मुख्य प्राथमिकता है कि जो लोग घायल हैं, अभी कुछ लोगों को शिफ्ट भी किया गया है मैथिली में, और दूसरा है कि रिकंस्ट्रक्शन का काम, क्योंकि प्रॉपर्टीज़ का डैमेज काफ़ी हुआ है, सड़कें भी हमारी प्रभावित हुई हैं, एक आध पुल भी हमारे डैमेज हुए हैं, तो इस पूरे रास्ते की बहाली हमारी दूसरी प्राथमिकता है। और साथ ही साथ यहाँ पर शासन के 3 वरिष्ठ अधिकारी भी आ गए हैं, जिनको अलग अलग दायित्व भी दिया जा रहा है। जो रास्ता बंद है वहाँ तक जाने के लिए कब तक ओपन होने के चांस हैं? देखिए, इसका असेसमेंट अभी हो रहा है और PWD डिपार्टमेंट के एडिशनल सेक्रेटरी भी यहाँ गए हैं, साथ ही उनके इंजीनियर इन चीफ भी आ गए हैं, इस चीज़ को असेस कर रहे हैं। जो ब्रिज का एक डैमेज हुआ था, वैली ब्रिज लगाने के लिए भी ऑर्डर दे दिया गया है। और दूसरी सबसे जो महत्वपूर्ण बात है वो यही है कि हमारे जो लोग गंगोत्री में भी धाम में लगभग 400 के आसपास हैं, उनकी भी एक सूची तैयार हो गई है और उनको जल्दी से जल्दी एयरलिफ्ट के माध्यम से हम लोग निकालने का प्रयास करें। तर उत्तराखंडमधल्या उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे हाहाकार माजलाय। सध्या इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। SDRF आणि NDRFच्या टीम्स धराली गावात दाखल झाल्या आहेत आणि इथे हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे। मदतीसाठी तैनात असलेले जवान भटवाडी हेलिपॅडवरनं थेट रेस्क्यू ऑपरेशनसाठी तैनात केले जात आहेत। मिळालेल्या माहितीनुसार धरालीमध्ये रस्त्यांना तडे गेल्यामुळे या ठिकाणी अडकलेल्यांसाठी बचाव पथकं दाखल व्हायला मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। त्यामुळे आता हेलिकॉप्टरच्या मदतीनं शर्थीच्या प्रयत्नानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे। हम इस वक्त भटवाड़ी में हैं। भटवाड़ी में लगातार मौसम खराब हुआ था, जिसके बाद अब मौसम साफ होने के बाद हेली सेवाएं शुरू हो चुकी हैं। यहाँ पर से हेलीकॉप्टर के जरिए NDRF जो SDRF के जवान हैं उनको ले जाया जा रहा है। आप देखेंगे हेलीकॉप्टर यहाँ पर उतरा है और ये सभी वहाँ जा रहे हैं, क्योंकि यहाँ से जो धराली का इलाका है वहाँ पर जाने का मार्ग जो रूट था वो टूट चुका है, जिसके बाद अब ऑप्शनल तरीके से SDRF के जवानों को हेलीकॉप्टर में भेजा जा रहा है। आप देखेंगे यहाँ पर जो वहाँ से लोग आ रहे हैं वो उन्हें यहाँ पर उतारा जा रहा है। उसके बाद यहाँ से सीधे अब ये हेली जाएगा सीधा धराली में। धराली में लगातार 2 हेलीकॉप्टर के जरिए कोशिश की जा रही है कि ये वहाँ पर जाए और यहाँ से SDRF के जवानों को लेकर ये हेलीकॉप्टर लेकर जा रहा है। और सुबह से लगातार इस तरह की प्रक्रिया जो है वो जारी है और आप देखेंगे SDRF के जवानों को इसमें ले जा चुका है, क्योंकि जो सड़क मार्ग है वो पूरी तरह से टूट चुका है और उसकी वजह से राहत टीमें, रेस्क्यू टीमें वहां जाने में असमर्थ हैं। और इसीलिए आज धूप खुलने के बाद लगातार जो यहाँ पर SDRF के जवान हैं उनको और दूसरी NDRF के जवान उनको भी तैयार किया जा रहा है, ताकि जल्द से जल्द इन सभी को यहाँ से ले जाया जा सके। देखिए, ये हेलीकॉप्टर तैयार होकर यहाँ से निकलेगा तो दूसरा हेली यहाँ पर आएगा। ये NDRF के जवान को भी इसमें ले आया जा रहा है और ये सारी सुविधाएं यहाँ पर इसलिए क्योंकि जल्द से जल्द यहाँ से इन लोगों को वहाँ ले जाया जाए, ताकि वहाँ पर ये इस रेस्क्यू ऑपरेशन को काम को अंजाम दे सके। आप देखेंगे एक हेलीकॉप्टर यहाँ से जैसे ही टेक ऑफ करेगा तो दूसरा हेली तैयार है आने के लिए। यहाँ पर अभी मैं आपको दिखाऊंगा कि ये जो पूरा भटवाड़ी का इलाका है, भटवाड़ी में इस वक्त हम हैं और भटवाड़ी इलाके में आपको ये हेलीकॉप्टर दिखाई दे रहा है और
इस हेलीकॉप्टर के जरिए ये कोशिश की जा रही है कि यहाँ से जितने भी एसडीआरएफ के जवान हैं, एनडीआरएफ के जवान हैं या प्रशासनिक अमला है, उसको ये सभी यहाँ से लेकर धराली की तरफ जा रहे हैं। और धराली में क्योंकि नीचे की सड़क जो है ख़राब हो चुकी है, सड़क ख़राब होने के बाद इस तरह की स्थिति है। और अब देखेंगे, आपने एक हेलीकॉप्टर गया तो दूसरा हेलीकॉप्टर अब ये उतरकर यहाँ पर आ रहा है, क्योंकि ये भी धराली से आ रहा है। और ये अब हेलीकॉप्टर सेवाएं लगातार चल रही है। जिस तरह से हम आपको दिखा रहे हैं, हेलीकॉप्टर के अंदर अब एनडीआरएफ के जवान यहाँ से जाएंगे, क्योंकि एनडीआरएफ और एसडीआरएफ दोनों को यहाँ से रेस्क्यू ऑपरेशन के लिए लेकर जाया जा रहा है। और इसीलिए आपको न्यूज़ 18 इंडिया के कैमरे पर हम दिखा रहे हैं, हेलीकॉप्टर में लगातार सुरक्षा, जो जवान हैं एसडीआरएफ पे रेस्क्यू देने के लिए, रेस्क्यू करने के लिए उन लोगों को यहाँ से ले जाया जा रहा है। और ये देखिए, एनडीआरएफ के जवान अब हेलीकॉप्टर के अंदर बैठेंगे और उसके बाद ये वहाँ जाएंगे और फिर वहाँ से हेलीकॉप्टर वापस आएगा, फिर यहाँ से दूसरी टीमों को ले जाया जाएगा। ये लगातार कंटिन्यू एनडीआरएफ और एसडीआरएफ के जवानों को ले जाने का सिलसिला यहाँ पर जारी है। और आप देखेंगे तस्वीरों में न्यूज़ 18 इंडिया के कैमरे पर कि हम आपको दिखा रहे हैं, ये सिचुएशन इस वक्त उत्तराखंड में है। उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी कह चुके हैं कि रेस्क्यू में किसी तरह की कमी नहीं होगी। और इसीलिए आप देखेंगे यहाँ पर इस हेलीकॉप्टर को, जो हिमालयन सर्विस का है, और यहाँ से अब ये एनडीआरएफ के जवानों को लेकर जा रहा है। और एनडीआरएफ के ये जवान अब यहाँ से सीधा यहाँ से जाकर जो धराली है वहाँ पर जाकर ये वहाँ रेस्क्यू ऑपरेशन में अपना पार्टिसिपेट करेंगे। तर या नैसर्गिक आपत्तीमुळे उत्तराखंडमधले रस्ते खचलेत। मदत कार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातोय। हर्षिल आणि गंगोत्रीमध्ये अडकलेल्या चारधाम यात्रेकरूंना एक एक करून भटवाडीला आणलं जात आहे। हर्षिल घाटी में मौसम साफ होते ही धराली के जो सर्च और रेस्क्यू ऑपरेशन था उसको तेज कर दिया गया है। सड़क मार्ग भले ही अभी नहीं खुल पाया हो, सड़क मार्ग खुलने में अभी बहुत सारी दिक्कतें हैं, बहुत सारे दिन लग सकते हैं, लेकिन जो एयर रेस्क्यू है वो शुरू कर दिया गया है। आप ये देख सकते हैं, ये भटवाड़ी का हेलीपैड है। यहाँ पर यहाँ से जो एसडीआरएफ एनडीआरएफ के लोग हैं उनको धराली पहुँचाया जा रहा है, क्योंकि एसडीआरएफ एनडीआरएफ और आईटीबीपी के बड़ी एक अच्छी खासी संख्या में जो टीमें थी जो राहत और रेस्क्यू कार्य के लिए धराली जाना चाहती थी, सड़क मार्ग बाधित होने के कारण वो कल से यहाँ पर फंसे हुए थे। लेकिन अब एक एक करके हेली सॉर्टी यहाँ पर लग रहे हैं, एक के बाद एक हेली यहाँ पर आ रहे हैं। और जो तमाम फोर्सेस थी यहाँ पर भटवाड़ी में और जगह जगह जो रुक गई थी, उनको यहाँ से धराली पहुँचाया जा रहा है। ये हेली यहाँ से हर्षिल हेलीपैड पर जाएगा और हर्षिल हेलीपैड से धराली तक इनको सड़क मार्ग से पहुँचाया जाएगा। यानी कि जैसे ही मौसम खुला वैसे ही राज्य सरकार ने जो सर्च और जो रेस्क्यू ऑपरेशन था उसको तेज कर दिया। सड़क मार्ग के जगह जगह बाधित होने के कारण जो गंगोत्री नेशनल हाईवे जो धराली को, गंगोत्री धाम को डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर से जोड़ता है, एक वास्तविक रास्ता है, वो करीब 4 से अधिक जगहों पर पूरी तरह से वॉश आउट होने के कारण सड़क मार्ग पूरी तरह से बाधित हो गया था पहले चरण में, जिसके चलते जो रेस्क्यू टीमें धराली भेजी जानी थी वो नहीं भेजी जा पा रही थी। आज दोपहर के बाद जैसे ही मौसम साफ हुआ, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने हर्षिल पहुंचकर वहां पर जो आपदा पीड़ित हैं उनसे मुलाकात की, राहत कार्य का जायजा लिया और उसके तत्काल बाद से ही बिना देरी किए हुए जो हेली रेस्क्यू है उसको शुरू कर दिया गया। तर उत्तराखंडच्या धराली क्षेत्रामध्ये भूस्खलनानंतर मदत कार्य सुरू आहे। आयटीबीपी, पोलीस दल आणि लष्कराच्या पथकाकडनं अडकलेल्या प्रवाशांचा शोध सुरू आहे। एसडीआरएफच्या एका पथकाकडनं अत्याधुनिक संप्रेषण उपकरणासोबतच आणि सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे। 2 जखमींना एसडीआरएफ आणि आयटीबीपीच्या जवानांनी मातली हेलिपॅडद्वारे रुग्णालयात दाखल केलं। खराब वातावरणात सुद्धा सर्व पथकांकडनं बचाव कार्य सुरू आहे। या मोहिमेमध्ये भारतीय हवाई दलानं सुद्धा मोठी भूमिका बजावली। C-295 आणि AN-32 यासोबतच 5 हवाई दलाच्या विमानांनी आग्रा इथून 13.5 टन मदत साहित्य आणि लष्करी जवानांना डेहराडून इथे आणलं। हे मदत साहित्य आणि दल लवकरच बचाव मोहिमेचा भाग बनेल।
दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कैलास यात्रेवरील यात्रेकरूंच्या अडचणी वाढल्यात. लाकडी पूल टांगलिंग नाल्यामध्ये वाहून गेल्यामुळे रस्ता बंद झालाय. आयटीबीपी आणि एनडीआरएफ पथकं घटनास्थळी पोहोचली आणि 413 भाविकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलंय. परिस्थिती बघून प्रशासनानं यात्रा पुढे ढकलली आणि सर्व भाविकांना टांगलिंग गाव आणि गणेश पार्क इथे थांबवण्यात आलंय. हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरूच आहे. सततच्या पावसामुळे पठाणकोट मंडीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती भूस्खलन झालंय. या भूस्खलनामुळे अनेक वाहनं मलब्यामध्ये दबली गेली आहेत. त्यामुळे रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शहापूर आणि गग्गलमध्ये चेकपोस्ट उभारत पोलिसांनी वाहतूक दुसऱ्या दिशेनं वळवली आहे. जी देखिए, हमें इन्फॉर्मेशन आई थी कल रात को कि भाली में काफ़ी लैंडस्लाइड हो गया और वो रास्ता पूरी तरीके से बंद था. तो हमने पठानकोट जाने वाली सारे गाड़ियों को डाइवर्ट किया एंड इसमें हमारे 2 नाके लगे थानों के, एक गग्गल का और एक शाहपुर का. तो थ्रू आउट द नाइट हमारे नाकों में जो पुलिसकर्मी थे उन्होंने ट्रैफिक को डाइवर्ट किया. बट ये रात को 3-4 बजे लगभग ये खुल गया पठानकोट हाईवे और अभी ये थ्रू है. कोई नुकसान तो नहीं होता? अभी तक हमें जो इन्फॉर्मेशन नहीं है उसमें तो नहीं है नुकसान, तो फॉर्चुनेटली नहीं, ठीक रहा सब.